वटपौर्णिमा हा सण विवाहित स्त्रियांसाठी अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा मानला जातो। या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्याकरिता, सुखी संसारासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात। या व्रतामागे सावित्री आणि सत्यवानाची कथा प्रसिद्ध आहे। सावित्रीने आपल्या बुद्धिमत्ता, श्रद्धा आणि निष्ठेच्या जोरावर यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले। त्यामुळे वटपौर्णिमा ही पतिव्रतेची शक्ती आणि अखंड नात्याचे प्रतीक मानली जाते। वडाच्या झाडाला दीर्घायुष्य, स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। म्हणूनच वडाभोवती धागा गुंडाळून प्रदक्षिणा घातल्या जातात। वटपौर्णिमेला करता येणारे काही सोपे आणि शुभ उपाय: सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ किंवा नवीन साडी परिधान करावी। शक्य असल्यास हिरवी, लाल किंवा पिवळी साडी शुभ मानली जाते। वडाच्या झाडाला पाणी, हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करावीत। कच्च्या सुताचा धागा वडाभोवती 7, 11 किंवा 108 वेळा गुंडाळून प्रदक्षिणा घालावी। ओम नमः शिवाय किंवा सावित्री सत्यवान मंत्राचा जप करावा। पती पत्नीमध्ये प्रेम आणि शांतता राहण्यासाठी गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा। गरीब किंवा गरजू महिलांना सौभाग्याचे साहित्य दान करणे शुभ मानले जाते। संध्याकाळी चंद्रदर्शन करून पतीच्या हातून पाणी किंवा गोड खाल्ल्यास सौभाग्य वृद्धिंगत होते असे मानले जाते। जर वैवाहिक आयुष्यात सतत भांडणं, तणाव किंवा अडथळे येत असतील तर वटपौर्णिमेच्या दिवशी शिव पार्वतीची पूजा करून ओम पार्वत्यै नमः मंत्राचा 108 वेळा जप करणे लाभदायक मानले जाते। नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी उपाय: नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी श्रद्धेने आणि सकारात्मक भावनेने केलेले काही पारंपरिक उपाय अनेक स्त्रिया वटपौर्णिमा, सोमवारी किंवा दररोजच्या पूजेमध्ये करतात। दर सोमवारी शिव पार्वतीची पूजा करून ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करावा। शिव पार्वतीचे नाते अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाते। वटपौर्णिमेला वडाच्या झाडाभोवती कच्चा धागा गुंडाळून प्रदक्षिणा घालावी आणि पतीच्या आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी। रोज सकाळी पतीच्या नावाने तुळशीला पाणी अर्पण करून दिवा लावणे शुभ मानले जाते। मंगळवारी किंवा शनिवारी गरजू लोकांना अन्नदान करणे, विशेषतः गोड पदार्थ किंवा काळे उडीद दान करणे लाभदायक मानले जाते। घरात शांतता आणि सकारात्मक वातावरण ठेवणे हेही महत्त्वाचे मानले जाते। सततचा तणाव, राग आणि नकारात्मकता मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतात। शक्य असल्यास महामृत्युंजय मंत्राचा जप करावा। ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान्मृत्योर्मुक्षीमामृतात् हा मंत्र आरोग्य, संरक्षण आणि सकारात्मक ऊर्जेसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो। पतीच्या आरोग्याची नियमित काळजी घेणे, वेळेवर तपासणी, योग्य आहार आणि पुरेशी झोप यालाही तितकेच महत्त्व आहे। श्रद्धेसोबत प्रत्यक्ष काळजीही आवश्यक असते।